मित्रांनो, आज तुम्ही बिग बॉस एपिसोड पाहिला असेल तर याच्यामध्ये ॲक्च्युली असं काही खास नव्हतं, पण जो नॉमिनेशनचा टास्क झाला आहे त्याच्यामध्ये कुठेतरी बोलावं असं वाटतंय. त्यामध्ये कुठेतरी फेअर अनफेअर काही गोष्टी झालेल्या आहेत, त्या मी बोलणारच आहे. पण त्याआधी बिग बॉसमध्ये नेमकं काय काय घडलेलं आहे अगोदर थोडंसं ते आपण पाहूयात, आणि त्याच्यानंतर मग जो गेम झालेला आहे खरा नॉमिनेशनचा, त्यामध्ये काय फेअर आणि अनफेअर झालेलं आहे ते देखील आपण पाहूयात. तर सगळ्यात पहिल्यांदा तर काय होतं घरामध्ये, की आपलं जे मराठी गाणं ते वाजायला लागलेलं आहे 1-2 दिवसापासून. असं कुठेतरी वाटायला लागलं होतं की मराठी जे बिग बॉस आहे ते हिंदी बिग बॉस झाले, कारण प्रत्येक वेळेस हिंदीचे जे सॉन्ग आहेत ते वाजत होते. पण आज आणि काल देखील 2 दिवस जर पाहिले तुम्ही जर पाहिलं असेल तर तिथं आपल्याला मराठी गाणी वाजताना आपण पाहिलेलं आहे. त्यामुळे आता कुठेतरी असं अंगात थोडंसं काहीतरी झाल्यासारखं, करंट लागल्यासारखं आता वाटायला लागलं आहे. हिंदी गाणी ऐकून कुठं काही वाटत नव्हतं, पण मराठी गाणी ऐकल्यानंतर खरंच भारी वाटलं. आज 2 दिवस झालं मराठी गाणी आपण बघतोय आणि त्यामुळे भारी वाटतंय. त्याच्यानंतर आता सगळ्यात सुरुवातीला तर आपण पाहूयात की घनश्याम नडून बसलाय. खरं तर अंकिता कॅप्टन झाली हे त्याला म्हणजे आवडत नाहीये आणि पटतही नाहीये. तो ज्या पद्धतीनं काल रडत होता अरबाजच्या गळ्यात मिठी मारून, अरे आपल्यासोबत खूप वाईट झालं दादा, असं झालं तसं झालं, आणि तो त्याच्या म्हणजे मनात राग धरू नये की आपल्यासोबत जे झाले ते चुकीचं झालं असं त्याला वाटतंय. त्यामुळे तो कॅप्टनची कामं करायची, जी कॅप्टनने निवडून दिलेली कामं आहेत त्याला ते करायचं नको म्हणतं. ना असंही नाही की काही त्याला मोठं काम दिलंय. बेडरूम कर किंवा गार्डन एरिया कर, या दोघांपैकी कोणतंही एक काम कर असं सांगितलं, आणि तेही आलटून पालटून. म्हणजे एक दिवस तू हे कर, दुसऱ्या दिवशी तू ते कर. म्हणजे तुम्ही दोघं जण आहात तर एक समजा सूरज आहे सोबत, तर सूरज एक दिवस बेडरूम करेल, एक दिवस तू गार्डन क्लीन कर, एक दिवस सूरज गार्डन क्लीन करेल, एक दिवस तू बेडरूम कर. अशा पद्धतीचं त्याला तिथं हे दिलेलं आहे, काम दिलेलं आहे, ड्युटी दिलेली आहे. पण भावाला काही ॲक्सेप्ट नाही त्या गोष्टी. जर हीच गोष्ट निक्कीने सांगितली असती तर भाऊ म्हणला असतं मला 2-2, 3-3 कामं द्या, मी असं दंड थोपटून तयार आहे, 3-3, 4-4 कामं करायला तयार आहे. पण त्याला करायचं नाही हे काम, कारण अंकिता कॅप्टन झाली आणि अंकितानं काही त्याचं घोडं मारलं काय माहीत नाही मला. त्या दिवशी अंकितासोबत तर जाऊन रडत होता तिथं. अंकिताला म्हणत होता ना की माझी मैत्रीण आहे तू, मी तुला सांगतोय. आर्यामध्ये आले होते तर आर्याला ते तुला हाकलून लावत होता, जातो मला हिच्याशी बोलायचं नाही आहे. आणि आज काय झालं रे, आज काय अंगात काही वेगळं दुसरा आला काय, ते कोणीतरी निक्की 2.0 नाहीतर तो अरबाज 2.0 असं काही झालं का, की बाबा थोडंसं आपल्याला आता नाही अंकिताचं ऐकायचं नाही, असं काय झालं का? त्या दिवशी तर मैत्रीण म्हणून एकदम काय कसल्या गप्पा मारत होता, माझ्यासोबत असं झालं तसं झालं हे झालं, आणि काय अंकिता ताई आता कुठं गेली अंकिता ताई, आता एक फक्त काम सांगते ते ऐकायचं नाहीये, आणि तुझ्या चांगल्यासाठी सांगते, एकच काम सांगते ते पण त्याला करायचं नाहीये. काय दादा, घनश्याम दादा, त्या अरबाज आणि निक्कीच्या ग्रुपमध्ये जाऊन तू पण येण्यासारखा करायला लागलाय. त्यांचं जरा थोडंसं जी सावली ना ती पडली तुझ्यावर, तूही असा करायला लागलाय. म्हणजे एखादं कोणाचं जर चांगलं झालं असेल तर ते बघवत नाही या ग्रुपला. या ग्रुपचा कॅप्टन झाला हे त्यांना अजिबात पटलेलं नाही आहे खरं तर, आणि ते दिसतंय. बरं झालं बाकीचं कोणाचं दाखवलं तरी नाही आहे, पण घनश्याम दादाचं दाखवलंय, आणि ते आज बघून वाटलं की हा कुठंतरी जो घनश्याम आहे तो डबल स्टँडर्ड माणूस आहे. ती निक्की पण अभिजितचं काही गोष्टी तुम्ही जर बघितल्या ना तर त्या अभिजितच्या अपोजिटमध्ये जात नाही ती. त्यांचं काहीतरी ठरलेलं आहे, आणि त्यामुळे ती जास्त अभिजितविषयी ती काही बोलत नाही, कारण त्यांचं ठरलेलं आहे. त्यांचं जरी त्या ग्रुपमध्ये असला तरी ती त्याला जाऊन बोलते आणि तोही त्याला बोलतो. त्यांचं एकदम म्हणजे हे असतं की हा ठीक आहे, जरी काही प्रॉब्लेम झाला तरी ते सेफ करते ते एकमेकाला मोस्टली. पण याच्यामध्ये तसं नाही. हा घनश्याम ज्याच्यापाशी जाऊन रडतो, ज्याच्यापाशी जाऊन बोलतो, त्यालाही तो म्हणजे नॉमिनेशनमध्ये आणायला, त्याची कामं नाही ऐकायला मागं बघत नाही हा पोरगा. म्हणजे माहीत नाही हा का तसं करतोय. त्याला प्रत्येकाला असं त्याला वाटतं की प्रत्येकानं मला सहानुभूती द्यावी, प्रत्येकानं मला हे करावं ते करावं. पण ज्यावेळेस यांची काही ऐकायची गोष्ट येते, एखादा माणूस काहीतरी त्याला बोलायला जातो, हे त्याला ऐकायचं नसतंय, ते त्याचं वेगळंच काहीतरी चालू असतंय. माहीत नाही हा तसा का करतोय हे फक्त याच्यामुळेच करतोय. तो काही दिवस याच्या ग्रुपमध्ये, काही दिवस त्याच्या ग्रुपमध्ये, काही दिवस त्याला बोला चांगलं, ते काही दिवस याला बोला चांगलं, असं आहे त्याचं काही परमनंट असं काही नाही. कुठेही तो इकडं तिकडं लुडकत राहतोय. त्याच्यानंतर मित्रांनो, कॅप्टन्सी टास्क विषयी जे काही घरामध्ये डिस्कशन चालू आहे जान्हवी आणि वैभवचं, त्यामध्ये त्यांचं हेच म्हणणं आहे की निक्की जी आहे ती कुठेतरी स्वतःचा गेम खेळते किंवा स्वतःसाठी बघते. असं म्हणजे त्यांचं म्हणणं आहे की पहिल्यांदा ती स्वतःसाठी खेळेल आणि नंतर आपल्यासाठी खेळेल. आपल्यासाठी ती पहिल्यांदा खेळणार नाही आहे, नंतर आपल्यासाठी ते खेळेल, पण स्वतःसाठी ती पहिल्यांदा खेळणार आहे. त्याच्यानंतर निक्कीचं आणि अभिजितच देखील इकडं चालूच होतं, त्यांचं पण तेच सेम टास्क करूनच चालू होतं त्यांचं पण. त्यामुळे काही म्हणजे, आणि त्यांच्या ग्रुपमध्ये जर पाहिलं तर ज्या दिवशी रितेश देशमुखने ज्यावेळेसपासून झापलंय ना त्यांना, त्यावेळेसपासून त्यांच्या ग्रुपमध्ये देखील कोणावर विश्वास ठेवला हे नाही, राजी नाही आहे. तर निक्कीवर तर कोणीच विश्वास ठेवत नाही आता. असं झालंय ना, निक्की इकडची ना तिकडची होणार आहे पुढे जाऊन, असं वाटायला लागलं कुठतरी, कारण तिच्याच ग्रुपमधले लोक तिच्यावर विश्वास ठेवत नाहीयेत.
मग काय फायदा ग्रुप बनवून? तुम्ही जर आल्या पहिल्या दुसऱ्या दिवशीच जर ग्रुप बनवत असाल आणि तुम्हाला जर वाटत असेल की प्रत्येकानं आपलं ऐकावं, प्रत्येकानं आपलं हे करावं, तर नाही, या गोष्टी नाहीत होणार. आणि ते होतंय आता निक्कीसोबत तसं होतंय. निक्की कोणाचं ऐकत नाही जास्त, जसं ग्रुपमध्ये म्हणेल तसं होत नाही काही. ती तिचं वेगळं डोकं लावणार आणि ती लावणारच आहे. त्यामुळे हे वैभवला, अरबाजला आणि जान्हवीला पटणार नाही त्या गोष्टी. त्यामुळे यांच्यात देखील भांडणं होणार, त्यात काही वाद नाही आहे. पण हे जे 4 जण आहेत ना नंतरचे, जसे की आपला छोटा पुढारी आहे, जान्हवी आहे, त्याच्यानंतर अरबाज आणि वैभव आहेत, हे एक गेम प्लॅनिंग आहे त्यांचं, जसं की टीममध्ये असतं त्या टाईपमधून. पण निक्की आउट ऑफ द बॉक्स जाऊन काहीतरी विचार करते, काहीतरी वेगळंच करते ना, त्याच्यामुळे या लोकांचा तिच्यावर विश्वास नाही जास्त करून. त्यामुळे कुठेतरी जरा लांब पडायला लागली निक्की त्यांच्यापासून. ठीक आहे. त्याच्यानंतर सगळ्यात मोठा मुद्दा म्हणजे छोटा पुढारी, तो डीपी दादा जाऊन रडला, डीपी दादाजवळ, त्याच्याजवळ जाऊन. मला हे कळत नाही याचं नेमकं काय चालू आहे छोट्या पुढारीचं. याच्या जवळ जाऊन रडतोय, त्याच्या जवळ जाऊन रडतोय, हे करतोय, ते करतोय. अरे तर तुझ्याकडे त्या अरबाजसारखा चांगला मित्र आहे, वैभवसारखा चांगला मित्र आहे, त्यांच्याजवळ जाऊन रड ना, अशा इमोशनल गोष्टी सांग, स्टोरी सांग. इमोशनल काही असेल तर तुला यांना सांगावं वाटतं का या ग्रुपला? कारण इकडं ऐकतात लोक. एवढं सगळं जर असेल, इमोशनल गोष्टी या ऐकत असतील, मग तिकडे का गेलाय तो, कशासाठी गेलाय तो, आणि का त्यांच्या ग्रुपमध्ये नेमका तिथं जाऊन थांबलाय तो? जर एखादी इमोशनल गोष्ट ती तुला शेअर करावीशी त्यांच्याशी वाटत नाहीये, तुला इकडं कुठंतरी येऊन त्या डीपी दादासोबत शेअर करावीशी वाटते, त्या अंकितासोबत शेअर करावीशी वाटते तुला त्या गोष्टी, तर मग त्या ग्रुपमध्ये काय करतोय तू? फक्त टास्कसाठी आणि ते जे काही भांडणं करायचं असेल तर त्यांची बाजू घेण्यासाठी, त्यासाठीच आहे का तू त्यामध्ये फक्त? तू मग त्या ज्या इमोशनल गोष्टी आहेत त्या तिकडं का बोलत नाहीस? हा देखील एक प्रश्न पडतो ना आपल्याला. म्हणजे असं वाटतं कुठंतरी की हा दोन्ही साईडनं जाऊन इकडून इमोशनल ब्लॅकमेल करतोय. दादा, माझी हाईटवरून मला लोक काही बोलले, असं केलं तसं केलं, पण आज मी बिग बॉसमध्ये आलो आणि रडायला लागलो. काय म्हणजे याचं काय चाललोय आणि काय नाही ते कळत नाहीये. आणि डीपी दादा एवढा मतलब हा माणूस आहे की एवढं सगळं करूनही तो त्याला समजावून घेतोय. म्हणजे हा डीपी दादांचा मनाचा मोठेपणा म्हणावा लागेल. एवढं सगळं करून, एवढं सगळं बोलूनही डीपी दादा त्याला समजावतायत, करतायत. हा माणूस खरंच खूप मोरलेला आहे आणि कधी कोणाला हेट करत नाही. तो माणूस मस्त मजेत जगतोय बिग बॉसच्या घरामध्ये. काही असं प्लॅनिंग प्लॉटिंग नाही आहे, कोणाच्या विषयी कपटपणा नाही आहे. तसं म्हणजे बोलायला गेलं तर हा जो छोटा पुढारी ते खूप सारे प्लॅनिंग प्लॉटिंग करतोय, खूप सारं काही करतोय आणि डीपीवर देखील त्याची चांगलीच नजर आहे. पण आज का रडला, कसा रडला माहीत नाही, काय झालं त्याला अचानक एवढं. तर त्याशिवाय वैभव आणि इरिनाचं देखील काहीतरी लव अँगल बनवायचं चालू आहे बिग बॉसचं काम. आणि थोडंसं कुठेतरी वाटलं बिग बॉसला की आता हे दोघांचं काहीतरी थोडंसं म्हणजे होऊ शकतं काहीतरी. तर बिग बॉस अशा काही गोष्टी करताय आता सध्याला वैभव आणि इरिनाला एकत्र आणण्यासाठी. जसं की आजचा टास्क पाहिला असेल, त्याच्यामध्ये देखील वैभव आणि इरिनाला एकत्र टाकलं होतं. बाकीच्या अशा जोड्या होतात ज्यांच्या जास्त जमत नाहीये किंवा वेगळंच काहीतरी आहे. पण आज बिग बॉसने काय केलं, वैभव आणि इरिनाला जवळ आणण्यासाठी, एक काहीतरी लव अँगल बनवण्यासाठी असं वाटतं कुठेतरी या वैभव आणि इरिनाला एका म्हणजे जोडीमध्ये टाकलं, त्या दोघांना एकत्र आणलं. आणि त्याच्यानंतर आपल्याला काही गोष्टी अजूनही मी अगोदर पण बोललो होतो की ही इरिना ती बिग बॉसच्या जी पहिला ग्रुप बनलाय त्याच्यामध्ये ते घुसणार आहे. कारण काही दिवसापासून मी सतत बघतोय, ऑब्झर्व करतोय की ती या ग्रुपमध्ये गेलेली आहे. ती त्या ग्रुपमध्ये उठून बसून म्हणजे तिचंच चालू आहे तिकडं तिचं. आणि तिला सूरजला पूर्णपणे सोडलेलं आहे. ती 2-4 दिवस तिने सूरजसोबत जी धमाल मस्ती केली ती बघण्यासारखी खूप चांगली होती, खूप भारी वाटलं बघून. पण आता ती कुठेतरी आता वैभवकडे गेलेली ती आणि वैभवसोबत तिचं वेगळं आता चालू आहे बॉन्ड. आता सांगता येत नाही बिग बॉसच्या घरामध्ये अजून काय होईल ते, या दोघांचं अजून काय पाहायला मिळेल काय नाही. कारण सगळ्यात पहिल्यांदा तर आल्या त्या निक्की आणि अरबाजचं सुरू होतं. खूप सारे एकदम प्रेमाने घास भरवत होते, त्या टोमॅटोचं लव बनवत होते, सगळं काय केलं, फालतूमध्ये करत होते, काही नव्हतं, फक्त बनवायचं होतं त्यांना. पण ज्यावेळेस तुमचे विचारच मॅच होत नाहीत, ज्यावेळेस तुम्हाला नाही का माहिती आहे काही गोष्टी आपल्याला पटतच नाहीत, तर या गोष्टी पुढे टिकणारच नाहीत. हे पण खरी गोष्ट आहे. ज्यावेळेस तुम्ही हळूहळू जाऊन एकमेकांना म्हणजे हे करता, समजून घेता करता, त्यावेळेस कुठेतरी या गोष्टी पुढे जाऊन फुलतात. पण जर तुम्ही आल्या तुमची स्ट्रॅटेजीच ती असेल की आपण लव अँगल बनवून मग आपण बिग बॉसच्या घरामध्ये खेळायचं आहे, तर ही स्ट्रॅटेजी काही दिवस टिकणार आहे, त्याच्यानंतर अजिबात टिकत नाही. जसं की निक्की आणि अरबाजमध्ये झालेलं आहे. त्यांनी एक नाही का गेम प्लॅन म्हणून ते लव अँगल बनवला होता खरं तर, त्यामुळे ते काही टिकलेलं नाही. पण इथून पुढे आपल्याला हे पाहायला भेटू शकतं बाकीच्या सदस्यांमध्ये काय असेल तर, आणि ते पाहिलेलं देखील आहे. आपण आता हे जो प्रमो येणार आहे उद्याचा प्रमो, त्यामध्ये जर पाहिलंच असेल, माहीत नाही यांच्यामध्ये नेमकं कसं काय चालू आहे ते, पण एवढे लवकर प्रेम फुलत नाही, काय होत नाही, यांची फालतूगिरी चालू आहे खरी तर. आता तुम्ही पाहिलंच असेल अरबाज आणि निक्कीचं जे काही झालं,
कशी भांडणं चालू आहेत त्यांची, टिकत नाही आहे ते. पण तुम्ही काही दिवस दिल्यानंतर मग काही गोष्टी होतात, पण पहिल्या दिवशीच येऊन जर तुम्ही एकमेकांवर डोरे टाकत असाल तर ते काही कामाचं नाही आहे आणि ते टिकणारही नाही आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर आता बीबी हबमधून काही सामान आणायचं आहे, त्यामुळं जे बीबी करन्सी आहे ती जमा करायला लावलेली आहे. आणि जी बीबी करन्सी जान्हवी आणि आर्याजवळ होती त्याच्यातून देखील त्यांना काही लक्झरी आयटम असतील किंवा जे बेड आहे किंवा जे काही लक्झरी टाईपमधून आयटम आहेत त्या त्यांना घ्यायच्या असतात. तर त्यामध्ये काय होतं की जी जान्हवी आहे, जान्हवीचा जो ग्रुप आहे तो काय करतो, यांची जी करन्सी आहे ती चोरतात. म्हणजे काहीतरी 10,000 करन्सी त्यांची चोरलेली आहे यांनी, वैभवने किंवा याने अरबाजने यांनी चोरलेली आहे. आणि ही काय करते, फक्त घेऊन करन्सी जाऊन म्हणजे घेऊन जाते आणि तिथं देते. पण हिची जी 10,000ची करन्सी आहे ती ॲक्च्युली चोरी गेलेली आहे आणि ती तिथं 20,000च देऊन येते. त्यामुळे बिग बॉस त्या आर्याला बिग बॉसच्या कन्फेशन रूममध्ये घेऊन जातात आणि तिथं बिग बॉस सांगतात तिला की तू जर 30,000चं सामान घेतलं असेल तर 30,000 रुपये नाहीत त्याच्यामध्ये. त्यानंतर ती बाहेर जाते आणि ती विचारते त्यावेळेस की कोणी घेतली का माझी करन्सी. त्यावेळेस निक्कीचा माज तिथं आता सगळ्यांसोबत ॲक्सेप्ट केलं त्यांनी की आम्ही घेतली म्हणून, त्या मागं अरबाज आणि वैभवने. आणि ज्यावेळेस ती बाहेर आली त्यावेळेस तिथं ती माज दाखवते निक्की किंवा ते आम्हाला काय माहिती आहे, तू जाऊन बघ ना. आता सगळ्यांना माहीत झालं, तुम्ही तिथं मोठ्यानं सांगताय की घेतली म्हणून आणि नंतर ती आल्यानंतर तिला म्हणतं की आम्हाला काय माहिती आहे, तू जाऊन बघ. किती माज हा, प्रेमानं पण सांगता आम्ही घेतले पण म्हणू शकत होती ना, मग सांगायचंच कशाला ना की आम्ही घेतली म्हणून सगळ्यांसमोर. आणि ती आल्यानंतर सांगायचं नाही आहे. ती तिथं जाऊन बघते तर नसलेल तिथं नाही तिथं. नंतर योगिता तिला सांगते की तो मागं वैभव आणि अरबाज म्हणत होते की त्यांनी चोरली म्हणून आणि मे बी चोरली असेल त्यांनी. तर ती चोरलेली ठीक आहे, तो विषय वेगळा आहे. तिला बीबी करन्सी काही सांभाळता आली नाही, ती तिच्या हातातून गेली. पण निक्कीचा जो माझं आहे तो अजून काही उतरत नाही. ती आर्याचा जर विषय आला आणि आर्यासमोर आली की तिचं डोकं सटकतंय, ती डायरेक्ट काही बोलायला लागते. तसं त्या पद्धतीने ती आजही बोललेली आहे. ठीक आहे. आता जोडी की बेडी या पद्धतीचा टास्क होता. आता याच्यामध्ये झालं काय की पॅडी दादा आणि योगिताचा जोडी आहे, त्याच्यानंतर सूरज आणि निखिलची जोडी आहे, त्याच्यानंतर निक्की आणि घनश्यामची जोडी आहे, अरबाज आणि डीपी दादाची जोडी आहे, जान्हवी आणि वर्षाची जोडी आहे वर्षाताईंची, वैभव आणि इरिनाची, आणि जे आपले अभिजित आहेत आणि आर्या आहे यांची जोडी. अशा जोडी पाडलेल्या आहेत. आणि त्याच्यानंतर त्यांना काही जो बिग बॉसच्या हाऊसमधून बीबी हबमधून सामान घेऊन यायला लावतात. त्यामध्ये अरबाज आणि धनंजय जाऊन काही सामान, म्हणजे आता यांच्यामध्ये मी लिहून घेतलं सगळं कोणी काय आणलंय ते. पण आता त्याच्यामध्ये काही एवढं काही नाही आहे की कोणी काय घेतलंय कोणी काय घेतलंय. पण आता मेन जो टास्क आहे तो आहे नॉमिनेशनचा टास्क. आणि त्याच्यामध्ये जे कोणी काही आणलं होतं त्याच्यावर कॉम्प्रोमाइज करायचं होतं त्यांना, किंवा जे घरामध्ये चर्चेत जोडी नाही आहे त्यांना कुठेतरी नॉमिनेशन करायचं होतं, अशा पद्धतीचं होतं. आणि याच्यामध्ये जवळपास जर बघायला गेलं तर सगळ्यांनी जवळपास निखिल आणि सूरजचं नाव घेतलंय. आता काय होतंय ना, सूरज खरं तर भरडला जायला लागला याच्यामध्ये. तो निखिल काही बिग बॉसमध्ये कॉन्टेंट देत नाही आहे. त्यांनी तिथं एक टॉयलेट बाथरूम देखील घेतलं होतं. त्यांच्या त्या अपोजिटमध्ये गेल त्या गोष्टी. खरं तर निखिल खरं तर काही कॉन्टेंट देत नाही आहे आणि तिथं टॉयलेट बाथरूम देखील होतं. आणि या दोन्ही ज्या गोष्टी आहेत त्या सूरजच्या अपोजिटमध्ये गेल्या आणि सूरजला तिथं नॉमिनेशनमध्ये यावं लागलं. सूरजची काही चुकी नाही आहे तिथं खरं तर, आणि त्याला डिफेंडही स्वतःला करता येत नाही, त्याला बोलता येत नाही आहे. जर नॉमिनेशनमध्ये तो येत असेल तर त्याला स्वतःचा जो पक्ष आहे तो ठेवताही येत नाही आहे. आणि त्यामुळे बिचारावर कुठेतरी असं वाटतं की प्रत्येक वेळेस त्याच्यावर अन्याय होतोय. आता जर बघायला गेलं तर सूरज असा आहे माणूस आहे की तो बिग बॉसच्या घरामध्ये चांगला खेळलेला आहे. त्यानं निक्कीला टक्कर दिली, त्यानं जान्हवीला बोलला, तो वैभवला देखील काल नडला. तर कुठे असं वाटलं नाही की तो बिग बॉसच्या घरामध्ये खेळत नाही आहे, तो टास्क खेळत नाही, असं कधीच वाटलं नाही. तो खेळतोय, त्याच्या परीनं सगळं तो ट्राय करतोय. ते निखिल काही खेळत नाही, ठीक आहे, योगिता काही खेळत नाही, पॅडी दादा काही खेळत नाहीत, हे तर आहेत ठीक आहे त्यांच्यासोबत. पण असं होतं ना, ते गव्हाबरोबर किडी रगडले जातात, असं झालं आज सूरज भाऊंचं. सूरज भाऊसाठी आज कुठेतरी वाईट वाटलं थोडं की अजूनही तो नॉमिनेशनमध्ये आला आहे. पण नॉमिनेशनमध्ये जरी आला तो तरी त्याला त्याचे जे चाहते आहेत ते काही त्याला बाहेर जाऊ देणार नाहीत. त्याला चाहत्यांचा भरपूर सपोर्ट आहे, भरपूर वोट येत आहेत त्याला. असे पण भरपूर सारे सदस्य आहेत बिग बॉसच्या घरामध्ये जे पहिल्या वीकपासून नॉमिनेशनमध्ये यायचे, शेवटपर्यंत ते नॉमिनेशनमध्ये आले तरी देखील ते बिग बॉसच्या घरामध्ये टिकून राहिले. हा असा सूरज आहे जो प्रत्येक वेळेस नॉमिनेशनमध्ये येणार आहे, कारण त्याला त्याचा पक्ष ठेवता येत नाहीये आणि प्रत्येकजण त्या गोष्टीचा फायदा घेणार आहे. त्यामुळे तो नॉमिनेशनमध्ये येणारच आहे. त्यामुळे कुठेतरी सूरजविषयी थोडं वाईट वाटतंय की यार या पोराला प्रत्येक वेळेस तुम्ही नॉमिनेशनमध्ये टाकताय. हे जरा थोडंसं कुठेतरी वाईट वाटतं या गोष्टीचं की असं नाही व्हायला पाहिजे होतं. पण आता निखिल आणि असं पण म्हणू शकत नाही की आपण सूरजला जाणून बुजून कोणी याच्यामध्ये टाकलंय नॉमिनेशनमध्ये, कारण होतंच तसं पण त्यांच्यासोबत की निखिल हा आहे की जो काही खेळत नाही बिग बॉसच्या घरामध्ये. आणि त्यासोबत त्यांनी जी काही सामान आणलं होतं, एक टॉयलेट आणि बाथरूम, त्याची त्यांना गरज वाटली
वाटले नाही बाकीच्या सदस्यांना, त्यामुळे त्यांचं बहुमत जास्त करून याच्यावरच झालं की टॉयलेट आणि बाथरूममुळे. त्याशिवाय निखिल आहे तो काही खेळत नाहीये, त्याच्यामुळे त्या दोघांचं नाव आलं. आणि त्याशिवाय तिकडे जर पॅडी दादा आणि योगिता हे जे दोघे जण आहेत त्यांना तर येणारच होते ते. मी तर दुपारी सांगितलं होतं की पॅडी दादा जर याच्यामध्ये असेल तर त्यांची जर जोडी बनवलेली आहे योगितासोबत, तर योगिता देखील याच्यामध्ये येऊ शकते नॉमिनेशनमध्ये. फक्त जर काही जो एखादी पॉवर असते ना ते कॅप्टनला मिळते, त्यावेळेस एखाद्या दिवस होऊ शकतं की नाही ठीक आहे एखादा कॉन्टेस्टंटला तुम्ही वाचवू शकता नॉमिनेशन पासून, पण याच्यामध्ये तसं काही झालेलं नाही आहे. योगिता देखील नॉमिनेशनमध्ये आलेली आणि ते ठीक आहे. मला ते पॅडी आणि याचं काय फेअर वाटलं एकदम, काही टेन्शन नाही. तिकडे निक्की आणि आपली काय म्हणतात छोटा पुढारी हे दोघे जण देखील होते, पण ते खूप फणफण करायचे, ते खूपच जास्त बोलायचे, त्यांचं जे इरिटेटिंग गोष्टी चालू होत्या बोलताना. आणि ह्यांना वाटतं की सगळे यांचेच ग्रुपमधले लोक आहेत ना ते नॉमिनेशनमध्ये आले पाहिजेत, तर असं नाही आहे. आता यांच्याकडे लोक जास्त आहेत, त्यामुळे तुम्ही देखील नॉमिनेशनमध्ये येणार आहे. जरी निकी किती चर्चेत असली, जरी तो छोटा पुढारी किती चर्चेत असला, तरी देखील तुमचा देखील कोणी ना कोणी बिग बॉसच्या या सीझनमध्ये किंवा या प्रत्येक गोष्टीमध्ये नॉमिनेशनमध्ये तुमचं देखील नाव येणार आहे. ते कोणी असो, मग तो अरबाज असो. अरबाज फक्त याच्यामुळे नाही आला यावेळेस कारण त्याच्यासोबत DP दादा होते, त्यामुळे ते नॉमिनेशनमध्ये आले नाही. पण हे दोघेजण जे होते, छोटा पुढारी, घनश्याम आणि निक्की, हे दोघेजण एकत्र असल्यामुळे बाकीच्या टीमवाल्यांनी त्यांना टार्गेट केलं. ठीक आहे, जर तुम्ही या गोष्टीवरून सूरजला देखील नॉमिनेशनमध्ये आणलेलं आहे तर ते ठीक आहे. ते पण निक्की आणि याचं काय म्हणतात आपल्या छोट्या पुढारीचं ते पण ठीक आहे. कारण इकडं पण जर बघितलं असेल तुम्ही की भरपूर जणांचं, जसं की DPचं असेल किंवा अजून कोणाचं वर्षाताईंचं असेल, याच्यामध्ये खूप वेळेस असं झालं की नाही का की सहमत होत नव्हते, हे बहुमत होत नव्हतं, तरी देखील DP दादाने गिवअप केलं. ठीक आहे, अरबाजला जसं वाटेल तसं त्या पद्धतीनं आपण करूयात. त्यांनी देखील तिथं त्यांच्या हिशोबाने म्हणजे त्याच्या कलाने गेलेच ना. तिकडे पण वर्षाताई जान्हवीच्या कलाने गेली, त्यामुळे कुठेतरी असं नाही वाटलं की जास्त काही अनफेअर असं झालं आहे. फक्त मला सूरजसाठी थोडंसं वाईट वाटलं. निकी आणि छोटा पुढार आहेत ते तर त्यांच्या कर्माची फळ आहेत किंवा ते एका ग्रुपमध्ये असल्यामुळे त्यांचं नाव येणारच आहे, त्यात काही वाद नव्हता, त्यांचं नाव येणारच होतं. पण कुठेतरी फक्त एका सूरजसाठी थोडंसं वाईट वाटतंय, त्या पोरासाठी वाईट वाटतंय. तो प्रत्येक वेळेस नॉमिनेशनमध्ये येतोय, त्यामुळे कुठेतरी थोडं खटकतंय. पण ठीक आहे, हे एक नॉमिनेशनचं कार्य आणि याच्यामध्ये ह्या गोष्टी होणार आहेत. आणि सूरजला पण त्याचा काही जे पक्ष आहे तो मांडता येत नाही, ती देखील एक म्हणजे विचार करण्यासारखी गोष्ट आहे की तो काही बोलतच नाही या गोष्टीवर. तो निखिलच बोलतोय आणि हा काही म्हणजे बोलत नाही. त्याला खरं तर काही समजतच नाही आहे अशा गोष्टी. पण खेळताना तो चांगला खेळतो. ठीक आहे, एखादी गोष्ट जर त्याच्या निगेटिव्हमध्ये जात असेल तर काही गोष्टी त्याच्या पॉझिटिव्ह देखील आहेत, त्यामुळे तशा पद्धतीनं आपण बघू शकतो. त्याच्यानंतर इकडे छोटा पुढारी, तो पण देखील काही जास्त बोललेला नाही खरं तर. एवढं तो बोलतो की मी खूप बोलतोय, मी काय पक्ष घेतोय, हे करतोय. पण जसं काही निक्की बोलली तसं सेम त्याचा होता, हा 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 टाईप म्हणून तो बोलत गेला आणि झालं. तिथं काही वेगळं काही तो बोलला नाही आहे. आणि याच्यामध्ये जास्त करून योगिता आणि काय म्हणतात पॅडी दादा याच्यावर जास्त सहमती झाली. त्याच्यानंतर मग जे असेल ते काय म्हणतात आपले योगिता आणि याच्यावर झालेलं आहे. त्याच्यानंतर सूरज आणि आपल्या निखिलवर झालं. या दोघांचं नाव जास्त करून घेतलं. आणि दुसऱ्या ज्या ग्रुपने आहे ते नाव घेतलं ते म्हणजे आपल्या निक्कीचं आणि छोट्या पुढारीचं. तर अशा पद्धतीने हे जे आहे ते नॉमिनेशनमध्ये आलेले आहेत. आणि उद्याच्या एपिसोडमध्ये जर आपण पाहायला गेलो तर उद्या आपल्याला एक लव ट्रायंगल असा पाहायला मिळणार आहे. जसं की आर्या प्रेम करते वैभववर, वैभव प्रेम करतो इरिनावर. इरिना कोणावर करते आता? मे बी ती पण अजून कोणीतरी शोधे, असं काहीतरी व्हायचं. एक याच्याकडे एक, त्याच्याकडे एक, पुढं एक, असं व्हायचं काहीतरी. त्याच्यानंतर आर्या खूप रडायला लागते की माझं प्रेम आहे, म्हणजे ते थोडंसं आहे वैभवसोबत असं तसं म्हणून ती रडायला लागते. आता माहीत नाही जाणून बुजून घरामध्ये फक्त सीन क्रिएट करायला किंवा एक लव ट्रायंगल बनवायचं म्हणून करतायत का खरंच आहे. कारण ह्या फक्त 5 ते 10 दिवसात कोणाचं काही प्रेम होत नसतंय ना, काही नसतंय. एवढं फालतूपणा चालू आहे बिग बॉसच्या घरामध्ये खरं तर. उगं ते आपल्याला एक लव ट्रायंगल बनवायचं, एक वोट आपल्याकडं खेचून आणायचं म्हणून या गोष्टी चालू आहेत. आणि आर्याचे काय चालू आहे ते पण मला काही कळत नाही. ठीक आहे, तो वैभव आणि इरिनाचं काही चालू आहे त्या गोष्टी मजा घ्या. आर्याचं मध्ये हे म्हणणं आहे की माझं देखील काहीतरी आहे, ते पण बघूयात आपण उद्या काय होतंय काय नाही ते. तर मित्रांनो, आजच्या एपिसोडमध्ये एवढंच होतं बघण्यासारखं, बाकी काही जास्त नव्हतं. फेअर अनफेअर असं काही जास्त झालेलं नाही आहे. काही गोष्टी सोडल्या तर म्हणजे फक्त सूरज सोडला तर बाकी मला काही प्रॉब्लेम नाही आहे. कोणी नॉमिनेशनमध्ये आले तरी किंवा जनतेला देखील प्रॉब्लेम नसला. फक्त सूरजसाठी एवढं वाईट वाटतं की त्याला काही बोलता येत नाही, पक्ष ठेवता येत नाही आहे. आणि जरी त्यांना पक्ष ठेवला तरी त्याच्या 2 गोष्टी खूप अपोजिटमध्ये जात होत्या. जसं की त्याची एक जोडी आहे निखिलसोबतची आणि त्यानं बाथरूम टॉयलेट जे आणले होते ते पण, त्यामुळे त्यांना कुठेतरी नॉमिनेशनमध्ये यावं लागलेलं आहे. तर मित्रांनो, सूरजविषयी जे होतं आहे त्याच्यावर तुमचं काय मत आहे ते कमेंट करून नक्की सांगा. आणि आपण उद्याच्या एपिसोडमध्ये रिव्ह्यूसाठी भेटूयात. तोपर्यंत टेक केअर अँड बाय बाय.